नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण सुपरवायझर लर्निंग म्हणजे काय आणि सुपरवायझर लर्निंग मध्ये कोणकोणते अल्गोरिदम्स वापरले जातात हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम टाइप्स ऑफ मशीन लर्निंग बघून घेऊया की टाइप्स ऑफ लर्निंग. सुपरवाइज लर्निंग त्यामध्ये रिग्रेशन अँड क्लासिफिकेशन येतं आणि अनसुपरवाइज्ड लर्निंगमध्ये क्लस्टरिंग अँड डायमेन्शनल रिडक्शन. आणि टाइप्स ऑफ लर्निंगमध्ये अजून एक तिसरा टाईप तर एन्फोर्समेंट लर्निंग हा तिसरा टाईप आहे. आता आपण सुपरवाइज लर्निंग ओव्हरव्ह्यू बघणार आहोत आणि मग पुढील व्हिडिओमध्ये आपण अनसुपरवाइज लर्निंग आणि रिएन्फोर्समेंट लर्निंग बघणार आहोत. तर व्हिडिओ विलंब न करता व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम सुपरवायझर लर्निंग म्हणजे काय? सुपरवायझर लर्निंग इज अ टाइप ऑफ मशीन लर्निंग where algorithms learn from labeled data, meaning each input has known correct output to find patterns and make predictions on a new and unseen data. तर सुपरवायझर म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया. सुपरवायझर म्हणजे सुपरवायझर किंवा टीचर किंवा मार्गदर्शक म्हणजे जसं की तुम्ही माझ्याकडून शिकत आहात तसं मी सुपरवायझर आहे आणि ही प्रक्रिया म्हणजे सुपरवायझर आहे. आणि तसंच मशीन लर्निंगच्या भाषेत सुपरवायझर म्हणजे आपण मशीनला शिकवणार आहोत डाटा देऊन. म्हणजे आपण अल्गोरिदम म्हणजे लेबल डाटा देणार आहोत सिस्टीमला आणि त्या लेबल डाटा लर्न करून म्हणजे लेबल डाटा देऊन त्याचं इनपुट देऊन करेक्ट आउटपुट देऊन तो पॅटर्न फाइंड करून त्याच्यावर अल्गोरिदम तयार करून तो त्या नवीन डाटावर न बघितल्या डाटावर एक प्रिडिक्शन बनवेल. म्हणजे ते करेक्ट आहे का नाही ते आपण चेक करू. म्हणजेच मशीनला आपण एक्झाम्पल दाखवून शिकवून आपण आधीच इनपुट देऊ मशीनला आणि आउटपुट पण आधीच देऊ. म्हणजेच अशा डाटाला आपण लेबल डाटा म्हणजे लेबल डाटाचं उदाहरण आता सांगायचं झालं तर रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये आपण लहान मुलं शाळेत जातात तेव्हा त्यांना शिकवलं जातं की ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग. सोबत इमेजेस दाखवले जातात. मुलं काय करतं शेप पाहतं, कलर्स पाहतं, साईज पाहतं, टेक्स्चर समजून घेतं आणि मला एक इमेज तयार करतं. नंतर तुम्ही त्याला फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिस बॉल दाखवल्यानंतर तो सांगतो की हा बॉल आहे म्हणून. तसं हीच कन्सेप्ट सुपरवायझर लर्निंगमध्ये शिकवली जाते, वापरली जाते. सुपरवायझर लर्निंग इज लाईक अ टीचिंग अ कॉम्प्युटर हाऊ टू डू समथिंग बाय शोईंग इट्स एक्झाम्पल. तर इथे सांगितलं आहे बघा सुपरवायझर लर्निंग ही एक कन्सेप्ट आहे ती कॉम्प्युटरला टीच करते बाय शोईंग समथिंग by its example. In supervised learning, the model learns from the labeled data. सुपरवाइज लर्निंग मध्ये मॉडेल काय करतं लेबल डाटा पासून शिकतं. स्टेप्स इन्व्हॉल्व इन सुपरवाइज लर्निंग. स्टेप 1 डाटा कलेक्शन, स्टेप 2 स्प्लिट डाटा सेट, स्टेप 3 ट्रेनिंग, स्टेप 4 टेस्टिंग, स्टेप 5 डिप्लॉईंग अँड प्रिडिक्ट न्यू डाटा. स्टेप 1 मध्ये काय केलं जातं डाटा कलेक्शन, स्टेप 2 मध्ये स्प्लिट डाटा. पहिल्यांदा स्टेप 1 मध्ये डाटा कलेक्ट केला जातो, नंतर तो डाटा क्लीन केला जातो म्हणजे स्प्लिट केला जातो. म्हणजे लेबल डाटा असेल तर वेगवेगळ्या साईडला डाटा केला जातो. मग तो डाटा साईडला करून मॉडेलला डाटा स्प्लिट करून मॉडेलला ट्रेन केलं जातं त्यावर. परत त्या ट्रेन केलेल्या मॉडेलवर टेस्टिंग केलं जातं आणि मग परत डिप्लॉय केलं जातं मॉडेल आणि त्यावर नवीन डाटा प्रिडिक्ट केला जातो. लेबल डाटा म्हणजे स्पॅम ईमेलचं एक्झाम्पल म्हणायला गेलं तर ईमेल स्पॅम आहे की नाही हे आपण चेक करतो. आता इनपुट डायग्राम मध्ये दिले बघा लेबल डाटा.
यामध्ये ॲनिमल्स आहेत. लेबलमध्ये एलिफंट, काव हे सेपरेट केले आहे, लेबल्स दिलेले आणि लेबल डाटा दिलेला आहे. ह्यो आपण मशीनला प्रोव्हाइड करतो आणि त्यावर मशीन अल्गोरिदम तयार करतं की ह्या लेबल डाटामधनं हे लेबल सेपरेट करायचं आहे. मग यावर प्रोसेसिंग करतो आणि आउटपुट येतं एलिफंट, कॅमल आणि काव. तर ही सगळी सुपरवाइज्ड लर्निंगची प्रोसेस आहे. आता एक्झाम्पल घेऊन धरून स्पॅम ईमेल डिटेक्शन. पण ईमेल वापरताना पण इनबॉक्स आणि स्पॅम हे सेपरेट सेपरेट असतं, कारण की हे मशीनला ट्रेन केलेलं आहे सर्वप्रथम की फ्री कॉंग्रॅच्युलेशन लिमिटेड अननोन सेंडर रँडम नंबर्स लिंक्स हे स्पॅम ईमेल्स वेगवेगळे करा म्हणून ते आधी मशीनला सेपरेटली लर्न केले गेले आहे. त्यामुळे मशीन काय करतं, जो काय ईमेल येतो तो आधीच स्पॅम ईमेलमध्ये टाकतो. म्हणजे स्पॅम असेल तर मग सिस्टीम काय शिकतं की फ्री कॉंग्रॅच्युलेशन्स लिमिटेड ऑफर अननोन सेंडर रॅन्डम नंबरनं सेंड केलेला रॅन्डम लिंक्सनं सेंड केलेला ईमेल जो आहे अशा वर्ड्स डिटेक्ट करतं आणि स्पॅम आहे का नाही बघतं. स्पॅम नसतील तर इनबॉक्समध्ये आणि स्पॅम असेल तर स्पॅम ईमेलमध्ये. म्हणजे आधी ईमेल येतो, मशीन लर्निंग मॉडेल त्यावर टेस्ट करतं, मग स्पॅम आहे का नाही ते डिटेक्ट करतं. आता सुपरवाइज लर्निंगचे अल्गोरिदम्स अल्गोरिदम्स बघा. अल्गोरिदम्स आहेत क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन. दोन अल्गोरिदम आहेत. क्लासिफिकेशन गोल इज टू असाइन इनपुट डाटा टू प्री डिफाइन्ड कॅटेगरीज ऑर क्लासेस. क्लासिफिकेशनमध्ये प्री डिफाइन्ड कॅटेगरीज आणि क्लासेस असतात. म्हणजे आउटपुट कॅटेगरी आणि लेबलमध्ये असतो. यात अल्गोरिदम म्हणायला गेलं तर के नियरेस्ट नेबर्स, KNN, लॉजिस्टिक रिग्रेशन्स, decision trees, support vector machines, and neural networks are commonly used for classification tasks. म्हणजे KNN, लॉजिस्टिक रिग्रेशन अँड डिसिजन ट्री, सपोर्ट वेक्टर मशीन आणि न्यूरल नेटवर्क असेच क्लासिफिकेशन अल्गोरिदम्स वापरले. क्लासिफिकेशनमध्ये हे अल्गोरिदम्स वापरले जातात. आता उदाहरणार्थ आपण ईमेलचंच उदाहरण घेऊया. स्पॅम आहे का नाही ते बघणं किंवा बकेट असेल आणि आपल्याला ॲपल दिलेला असेल, मॉल दिलेला असेल, वेगवेगळे फ्रूट दिलेले असेल, तर आपण ते वेगवेगळे फ्रुट्स वेगवेगळ्या फ्रूटच्या नावानं वेगवेगळ्या, जर बॉल आला असेल तर बॉल सेपरेटली काढून असे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण स्प्लिट करतो. म्हणजे डेटा स्प्लिट करणं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते आधीच टाकून द्यायचं. म्हणजे एक बकेट असेल, त्या बकेटमध्ये जर ॲपल आणि बॉल असेल तर तो आपण ॲपल काय करतो, ॲपलच्या फ्रूटच्या बकेटमध्ये आणि बॉल काय स्पोर्टच्या बकेटमध्ये असं आपण सेपरेट करतो. आता रिग्रेशनमध्ये रिग्रेशन गोल इज टू प्रिडिक्ट अ न्यूमरिकल व्हॅल्यू बेस्ड ऑन इनपुट फीचर्स. म्हणजे न्यूमरिकल रिग्रेशनचा गोल काय आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू प्रेडिक्ट करणं बेस्ड ऑन इनपुट फीचर. म्हणजे आउटपुट न्यूमरिक व्हॅल्यू असतो आणि साईज साईज वाढली की समजा आपण हाऊसचं एक्झाम्पल घेऊन बघूया की 100 स्क्वेअर फूटला एक्स किंमत आहे, 200 स्क्वेअर फूटला वाय किंमत आहे, 300 स्क्वेअर फूटला झेड किंमत. इथं काय झालंय, साईज वाढली की प्राइस वाढते आणि साईज कमी झाली की प्राइस कमी होते. हेच रिग्रेशनमध्ये रिग्रेशनमध्ये कंटिन्युअस व्हॅल्यू असते आणि क्लासिफिकेशनमध्ये डिस्क्रिट व्हॅल्यू असते. हे कळत आणि न्यूमरिक प्रिडिक्शन रिग्रेशन वापरलं जातं. कॅटेगरी प्रिडिक्शन म्हणलं तर क्लासिफिकेशन वापरलं जातं. आणि रिग्रेशनमध्ये अल्गोरिदम कोणते कोणते लिनियर रिग्रेशन, पॉलिनॉमियल रिग्रेशन आणि व्हेरियस टाइप्स ऑफ रिग्रेशन ट्रीज. म्हणजे रिग्रेशनचे वेगवेगळे टाईप, म्हणजे रिग्रेशन ट्रीचे वेगवेगळे टाईप यूज केले जातात. सुपरवायझर लर्निंग का महत्वाचं आहे, कारण की मशीन लर्निंगमध्ये पॉप्युलर टेक्निक आहे सुपरवायझर लर्निंग, रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. तर आज आपण सुपरवायझर लर्निंग सविस्तरपणे समजून घेतलं.
घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अल्गोरिदम्स प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणार आहोत. पायथॉन एक्झाम्पल्स पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओच्या खाली. धन्यवाद.